काय सांगू माय, काय सांगू, इतकं दुःख आहे माझ्या आयुष्यात, काय सांगू. कधी विचार पण नव्हता केला. म्हणलं एवढा चांगला संसार, नवरा इतका चांगला, शेतीपोती, पैसा अडका, सगळं काही मनासारखं, आणि अचानक हे काय झालंय. नवरा काय बाया घेऊन आला घरामध्ये नवीन, काय बाई ते बायाच्या नांदी लागलाय, अख्खा आयडी गेला त्या बायाचा अख्खा. तसे हो बाई, तसंच अवघड बाई तुमचा नवरा. वाटलंच नाही असं कधी, मला बी वाटलंच नाही. हा बाई जेव्हा मला अनुभव आला तेव्हा कळालं. एक सांगते सखूबाई, मला इतकं विश्वास होता सखूबाई तुमच्या नवऱ्यावर. तुम्ही जरी सांगितलं असतं मला असं करा ना, अशी घेऊन आलं बाई हे ते तर मला अजिबात विश्वास बसला नसता, अजिबात. मी म्हणले असते नाही 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 सखूबाईचाच प्रॉब्लेम आहे, सखूबाईचाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे असे करते. पण नाही जेव्हा मला अनुभव आला तुमच्या नवऱ्याचा तेव्हा मी तुमच्यावर विश्वास ठेवून राहिले. खरंच मला वाटत नव्हते माणूस कसं निघणार आहे. बाप लेच खरंच बाप. असं मी म्हणते नवरा म्हणजे हा उशाचा साप असतो. खरंय बरं का, खरंय. जोपर्यंत आपण चांगलं आहे तरुण आहे, काम होतं तोपर्यंत आपल्याकडून काम करून घेते मस्त. आणि काय जेव्हा काय वय होतं लेकरं बाळा जेव्हा खायची वेळ ती तर मोठे झाले लेकरं बाळा तर काय मग नवरी अशी करते. कायच करा, मला तर फिकीर पडून राहिली. इतका चांगला होता सखूबाईचा नवरा, सखूबाईच्यावर इतका प्रेम करायचा बाप्पा. सखाराम भाऊ काय जीव लावायचे सखूबाईला, काय जीव लावायचे. आणि तर असं केलं आमचे नवरे कसं करा मग सांगा तुम्ही आता. काय नाही हो माय, काय नाही. खरं बोलली ग बबिता. नवरा हो उशाचा सापच असतो माय. तेच ना, बरोबर आहे, उशाचा सापच असतोय नवरा. साप, जहिलेला साप, कोबरा कोण्या अंगाचा कोबरा. तो कोबराच नाही झाला सखूबाईचा नवरा डायरेक्ट. खरे हो माय, खरे. कोबरा जास्त खतरनाक आहे. कोबरापेक्षा जर दुसरा साप असतं एखादा खतरनाक तर तोच नाव घेतला असता मी. असं आहे मग नवरा. काय सांगू तुम्हाला, पोरी सोडून मी पोरीला माया अजिबात घास खात नव्हता हे माणूस. जेवायला वाढलं काही दुसरं नवीन केलं तर पहिले म्हणजाय पिया कुठे, पियाला बोलवा पहिले मग खातो मी, असं म्हणजाय. खात नसे बाई, खात नसे. पोरीला खाऊ घालजा पहिलं, मग स्वतः घालजा बाई तोडा ते माणूस. आता काय झालं काय माहिती माय, कोणती नजर लागली माय संसाराला. त्या माणसाचं ना लेकरा बाळात म्हण ना काही राहिलं, ना लेकरू आठवत, ना पोरगी आठवत, ना पोरग आठवत, ना काही आठवत नाही. पोरीला बोलत सुद्धा नाही लवकर. आता जाऊन जाते पोरगी, ये बाई बस बाई कवाशी गाडी बाई, काही घेण नाही. येऊन जाऊन त्या बायाला चिटकेला राहतोय माणूस. घरात चिटकेला राहतोय बायाला चिटकून बसले राहतो. सखूबाई मी काय म्हणते, तुला पट्ट की नाही कोण बाई, पण खरे बरं काय ना माय, सांग ना काय खरे सांग. काहीतरी घातलं बाई त्या बायानं सखाराम भाऊला, नक्की काहीतरी घातले. हो काय बाई सखूबाई, तुला विश्वास बसो का ना बसो, पण काहीतरी घातले. कारण सखाराम भाऊ असे नव्हतेच पहिले. बरं त्या बायानं काही घातलं म्हणलं ठीक आहे. बबिताचे कोण मागं लागले होते मग ते बबितानं काय केलं तर. कसं आहे माय, आता कसं सांगू बबिता येईल ना त्या पासको बाई. माय मागं लागला तुमचा नवरा तर मी काही भाव द्यायला नाही. मी बरोबर सगळं तुमच्या नवऱ्याचं पुढं आणलं, त्याच्यामुळे रुकलं. मीच भाव द्यायला असता, काही केलं असतं. आता ही बायाकडे गेलं तुमचे ते मिस्टर, तर त्या बायाने जर भाव नसतं द्यायला तर काय नसतं राहिलं, वापस आले असते ते. नाही माणसानं भाव दिला बैवर बी असते ते. बाईनं घेतलं, बैल तेच पाहिजे होतं, नवरा नव्हता त्या बैला, आणि घेतलं वशीकरण केलं आणि घेतलं आपल्या ताब्यात तुमचा नवरा. काय आता मी भाव द्यायला नाही मला, मी तर तशी बाई नव्हते, हे चाबरी चाटाळ बाई तर नाही मी. आता दुसरी चाबरी चाटाळ असते माझ्या जागी तर ती नवी काहीतरी असंच वशीकरण करून घेतला असता माणूस आपल्याकडून करून. तरी खरं असं तवाच ही गोष्ट वशीकरणाची याची तिची. नाही तर तुम्हीच पहा, इतका चांगला नवरा तुमच्या जीव लावणारा, इतकं कसं पोरीला जीव लावणारा, पोराला जीव लावणारा, इतकं पोरीला बोलत नाही म्हणे, त्या बायाला सोडत नाही म्हणे, इतकं कसं माणूस लगे हे होऊन जाईल, बेसूद होऊन जाईल एखाद्याच्या मांग. काय खरे काहीतरी घातलं बाई जेवणात, काहीतरी घातलं तेव्हा ते रसून गेले ना तिकडे होते राहायला, किती दिवस राहिले तिकडं, मग ते बाया घेऊन आले घरी नाही का, काहीतरी घातलं. किती भेटाय बाई ते, कधी भातला हिंमत तर झाली असते का बाया घरात आणायची, कशी हिंमत झाली. हिंमत कशी झाली त्यांची, काहीतरी घातलं त्यांनी, काहीतरी वशीकरण केलं, त्यांचं भीती तुमच्या मनातून निघून गेली ना, तुमची भीती त्यांच्या मनातून स्वतःच हे निर्माण केलं त्यांच्या मनामध्ये. काहीतरी असं असतं बरं का ते. हो ते लोक म्हणजे ते खोटं थोडं आहे, मूर्ख थोडे लोक, काहीतरी असं मग जुने लोक म्हणजे ते काय मूर्ख थोडे होते असं समजू नका तुम्ही. पहा काहीतरी काही एखाद्या बाबा गिबाकडे जाऊन पहा. मग होता नाही बाई या गोष्टी विश्वास, पण आता तुम्ही म्हणता तर काय सांगा बाई, असं तर तसं काय करावं. पाहायला तर कुठे पैसे लागते, पाहायचं करून. हा कुठेतरी पैसे लागते, पाहाय का त्या बाबा भावाकडे जाऊन सनी काय नाही पहा. हा पाहावंच लागतं बाई, पाहावंच लागतंय.
कायच करा देवा, बुद्धी दे रे बाई नवऱ्याला, जराशी बुद्धी दे रे. कुठून बुद्धी आली या माणसाला? ती बाई अवदसा घरात आणून ठेवली, सगळ्या संसाराचा नाश केला, लेकरा बाळाचा नाश केला या माणसानं. किती वेळ झाला केव्हाची बसलेली मी इथं, अजून पण एखादी रिक्षा नाही आली. अरे बाप, ही ती प्रिया. अरे एवढी नाराज होऊन का बसली असेल इथं एकटीच? अरे वा, बरं झालं भेटली इथं. मला तिथलंच भेटायला जायचं होतं ना. मस्त चला बोलतो हिच्याशी. हाय, हॅलो. तुम्ही इथं काय करताय? हा, माझा पिक्चर काय करताय तुम्ही? काय माझा पिक्चर करता? हो, मी पिक्चर वगैरे नाही करत. हे बघा माझी गाडी. मी सहज असं चाललो होतो, तू तू दिसली मला इथं आणि मग मी थांबलो. अगं काय झालं? मी सोडू का तुला कुठं? ऑफिसला सोडू का? हां, काय करत नाही, ओळखते मी तुझ्यासारख्या पोरांना. काय तर चालू कुठला? मुलगी दिसली नाही तर मागं लागतो, मुलगी दिसली नाही तर मागं लागतो. मूर्ख, लाज कर तुला थोडीशी, बेअक्कल, नॉन सेन्स. माझ्या मागं हिंड जातो नुसतं. हे बघा, मला टेन्शन देऊ नको. पहिलेच मी टेन्शनमध्ये आहे, सांगते तुला पहिलेच. सॉरी, पण तू समजते असं काही नाही. हे बघ, असं काही नाही बघा. तसं पण मी तुला बघायला आलो होतो. तुझा मंगेतर आहे ना मी. आणि मी तुला पसंत पण केलं होतं आणि तूही मला पसंत केलं होतं. तुझ्या घरच्यांनीही मला पसंत केलं होतं. त्यामुळे तू असं काही समजू नकोस. हो हो हो, एवढं मी पसंत आले होते तर का लग्नासाठी नकार दिला रे? काय नकार दिला लग्नासाठी? तुझ्या या नकारामुळे आमच्या घरात काय 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 बा महाभारत चालू आहे. तुला काय माहिती रे? काय माहिती तुला? हे बघ, माझ्यामुळे काही तुझ्या घरात प्रॉब्लेम असेल तर प्लीज आय एम सॉरी बोलतो मी तुझ्याशी. काय काय खार घालू का तुझ्या सॉरीचं? लोणचं घालू? हां, बरं भरून ठेवू लोणचं आणि खाऊ त्याला जेवणासोबत रोज म्हणजे की सॉरी. का करायच्या? लोकांचं आयुष्य नाश करायचं, खराब करून टाकायचं दुसऱ्यांच्या घरातला पोरीबाईचं आयुष्य आणि म्हणायचं सॉरी. म्हणजे काय सॉरी? काय सॉरी? बिन लाजा कुठला? लाजा नाही. आता एक दिवशी भेटला होता ना, काय परत परत भेटायचं? बघ, सॉरी बोललो मी तुला. ठीक आहे, तुला नसन जायचं ऑफिसला तर ठीक आहे. मी तुला बघून थांबलो की बाबा एकटी मुलगी आहे, ऑफिसला सोडावं म्हणून थांबलो मी. माफ कर मला काही चुकलं असेल तर. आणि हो, परत नाही दिसणार मी तुला. तुला जर माझा एवढा त्रास होत असेल ना, परत मी तुला कधीच नाही दिसणार. तुझ्या रस्त्यात मी कधीच नाही येणार. खरंच तिची काही चूक नाही. खरंच चुकलंच माझ्या आईबाबांचं. आता कसं मुलींना कसं ना, जाऊ दे, जातो मी. हिला नाही आवडत ते माझं दिसणं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. याला मी जरा जास्त बोलले का? शिट यार, मला नाही घरचं खूप टेन्शन इकड्या. हे आईचं सारखं आईचं त्या बाईचं सारखं किरकिर चालू असतं घरामध्ये आणि तिकून तिकून बाबांचं. मग मला ना खूप स्ट्रेस येतोय. उगं मी याच्यावर भडास काढले सगळे घरातले. याचं काही नाही हो, याचं काही चूक नाही. पण माझे बाबा असं का वागतं याचं मला जास्त टेन्शन येतं आहे. मला पहिल्यासारखं बोलत नाही, काही नाही, बस म्हणत नाही, कधी विचारत नाही, काही नाही. ती बाई आल्यापासून म्हणून मला टेन्शन येते, बाकी काही नाही. अरे यार, हा गेला का? याला यार चालला हा. याला सॉरी बोलू का? खरंच मी खूप बोलले. ऐका ना प्लीज, ऐका ना. अरे नाही, चाललो. थांबलो नाही मी, चाललो, गाडीवर बसतो आणि लगेच जातो. काही नाही, इथून पुढे नाही दिसणार हा मी तुला. सॉरी. काही जर माझ्याकडनं तुला काही त्रास वगैरे झाला असेल त्याच्याबद्दल खरंच मी मनातून सॉरी माग. तुला खरंच माफ कर, मला खरंच माफ कर. येतो कधीच नाही दिसणार मी तुला आणि तुझ्या वाटेला कधीच नाही येणार मी. सॉरी हां. नाही, ॲक्च्युली ते सॉरी माझ्या मनात ना दुसरे विचार चालला होता माझ्या डोक्यामध्ये आणि मी ही सगळी भडास तुमच्यावर काढली. नाही, तुमची काही चूक नाही तुमची. प्लीज मला माफ करा. तुम्ही नका सॉरी बोलू, मला माफ करा तुम्ही. अरे ही बोलून मला सॉरी बोलते. या ना, बसून आपण बोलू. या. मी तेच म्हणतो तुम्हाला, असं अचानक काय झालं एवढे हायपर व्हायला? तुमचा स्वभाव तर असा नाही आहे, एवढा चिटका नाही स्वभाव. मला कळलंच नाही तुम्ही अशा का चिडल्या माझ्यावर एवढं विनाकारण. नाही, घरामध्ये थोडासा वाद चालली ना त्याच्यामुळं. या बसा, बोलू आपण, बोलू ना. बसा ना प्लीज, बसा ना. मी ऑफिसला सोडलं असतं ना तुला. चल ना, सोडतो ना ऑफिसला. ऑफिसला नाही जायचं का? नाही, आज नाही माझं मन. जाऊ दे, आज सुट्टी ऑफिसला जाऊन पण माझं काही कामात मन नाही लागणार. ओ अच्छा, तर आज ऑफिसला सुट्टी. अरे वा, ठीक आहे. तर मन नाही तर नको जाऊ. हो ना, मला तुम्ही खरंच माफ केलं ना. मी खूप चिडले होते तुमच्यावर आत्ता. माफ केलं ना मला तुम्ही खरंच. हो ग, हो. एवढ्या सुंदर मुलीवर कोणी रागवल का? आणि तेही इतका वेळ. हसलं की नाही? हे बघ प्रिया, एक सांगून टाकतो मी तुला. तू माझी म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली एवढी सुंदर मुलगी मी बघितली आणि खरंच मला तुझ्यावर खरंच प्रेम झालं ग. खरंच. लाजली. हे बघ, तुला काय वाटतं? तू सांग, तुझं मनातलं सांग ना. हे बघ, लाजू नकोस. मनातलं काय आहे ते सांगून टाक आणि मग आपण आपलं पुढचं काय करायचं ते करून घेऊ. हे बघा, माझ्या मनातलं काय मी काही सांगत नाही तुम्हाला, पण माझ्या आईची खूप इच्छा होती की माझं लग्न तुमच्याशी व्हावं म्हणून. बाकी काहीच नाही. आणि माझी आईची इच्छा ती माझी इच्छा. तर चालतं मग, ठीक आहे. तुझ्या आईची इच्छा आपण नक्कीच पूर्ण करूया. हो, पण कसं? तुमच्या घरचे तर नाही बोलले ना लग्नासाठी.
तुझी तयारी का माझ्याशी लग्न करायचं पहिलं ते सांग. हो हो माझी तयारी. ठीक आहे चल तर मग आपलं आता एकच. चल लागूया लग्नाच्या शॉपिंगला. काय घरी सांगावं लागेल ना. कोणाला सांगायचं नाही. मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. ओके. अगं बाई काय बोलताय तुम्ही, असं कसं जमल. नाही 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 असं नाही.